बाजूला आगाशी, समोर जय KCC अर्नाळा. छाप असा कॉल येतोय. येस पुन्हा टॉस जिंकला काही नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला जय KCC अर्नाळा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आगाशी या संघाला. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच बंडीदा आपण या प्लीज, या या प्लीज. सर मॅन ऑफ द मॅच कोण आहे? अजय पवार ठरले आहेत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. तर निखिल वैती साहेब यांच्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगले बॅटिंग केली होती अजयनी आणि खूप चांगलं षटक सुद्धा हाताळलं होतं. त्यासाठी अजय ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. ज्यांचे फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंग लावून घ्यायचे. ज्यांची फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला फिल्डिंग लावून घ्या. JKCC अर्नाळा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. यानंतर होणारी मॅच दोन विजयी संघांमधील मॅच आपल्या समोर येणार आहे आणि त्यामध्ये जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब त्यांच्या समोर आगाशी. काटेकी टक्कर, कडवी झुंज, दोन समतुल्य बळ असणाऱ्या संघांमधील हे द्वंद्व आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज आपण नवापूरमध्ये आहोत. येणारे 4 दिवस आपण नवापूरमध्ये असणार आहात. नवापूरची स्पर्धा संपल्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामध्ये बघायची आहे. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला पुन्हा अर्नाळ्यात यायचे, नवयुगची स्पर्धा बघायची आहे. तिसऱ्या नवयुगची स्पर्धा झाल्यानंतर मारंबळपाड्यात जायचंय, AB ट्रॉफी आपल्याला बघायची आहे आणि त्यानंतर फेब्रुवारी एंडला फुलपाड्यात पुन्हा एकदा जायचं जिथे मॅडी यादवच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मार्च महिन्याचा पहिला हप्ता नालासोपाऱ्यामध्ये लंबोदर चषक, दुसरा हप्ता दत्तगुरू नवापूर यांची स्पर्धा, पुन्हा एकदा नवापूरमध्ये यायचंय. तिसऱ्या हप्त्यामध्ये मारंबळपाड्यात पुन्हा जायचे जिथे आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळेल. 2 स्पर्धा मारंबळपाड्यामध्ये येतील आणि त्यानंतर ज्यावेळेला मार्चचा तिसरा हप्ता सॉरी आई भवानी मारंबळपाड्याची स्पर्धा मंथ एंडला येणार आहे. त्या अगोदर 1 लाखाची स्पर्धा डार्क किचनची आपल्या भेटीला येणार आहे विरार पूर्वेला. असं मार्च एंडपर्यंतचं शेड्यूल असणार आहे या वसई विरार बॉक्स सेंटर अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच वसई विरार बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशन व RS ग्रुपच्या वतीनं वसई विरार प्रीमियर लीग ओहराम क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा डे नाईट स्वरूपाची जीवदानी ग्राउंडवरती होणार आहे. जे कोणी खेळाडू इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरा. काय हा, एक प्लेअर ऑन साईडला, एक प्लेअर ऑफ साईडला सांगितलं होतं. बघा, एक चुकी झाली असेल तर करेक्ट करून घ्या. बट लिखित नियम सांगितलेला आहे की दोन्ही बाजूला एक एक खेळाडू हवाय. करेक्ट करायचंय. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व 2 आणि या दुसऱ्या पर्वामधील C ग्रुप मधील ही तिसरी मॅच. यानंतर अजून 2 मॅच होणार आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला अजय पवार, दुसऱ्या बाजूला वैभव पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ डोके.
पहिलं षटक पॉवर प्लेचं चूज केलंय, त्याचं कारण आहे आक्रमकता दाखवायची आहे. या पहिल्या षटकामध्ये बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल आणि त्याच्यामध्ये टॅप करत असताना निर्धाव चेंडू आलाय, डॉट आलाय. पहिला डॉट आल्यानंतर आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवण्यासाठीचा आत्मविश्वास कशा प्रकारे असेल तो येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळेल. यावेळेचा उसळी घेणारा चेंडू, त्याला टॅप केलं, चेंडू निघून चालला. पुन्हा एकदा एका धाब्यासाठी सिंगल धाब येते. सिंगल धाब्याने धावफलकाचं खातं ओपन. 2 चेंडून 1 धाव अशी सुरुवात. JKCC आगाशीमध्ये झालेली स्पर्धा JKCCने जिंकली होती आणि त्याच आगाशी समोर आता क्वालिफाय होण्याच्या रेसमधली मॅच खेळायची आहे. हलक्या हाताने ऑन साईडला फ्लिक केलं, चेंडू गेला डिक्लेअरच्या दिशेने. एका धावेसाठी सिंगल धाव पुन्हा एकदा आकाशीच्या खात्यामध्ये जमा होईल. चर्चा वारंवार केली जाते कारण बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. अजय पवार, वैभव पाटील मॅन इन फॉर्म आहेत. यावर्षी त्यांचा फॉर्म खूप चांगला राहिला आहे आणि सिद्धार्थ डोके हा JKCC साठी फ्रंटलाईन बॉलर आहे म्हटल्यानंतर या त्रिकुटामधील बॅटल हे बघण्यासारखं असेल. तुर्तास 3 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका, टॅप काढायचा प्रयत्न, यावेळेला चेंडू निघून गेलाय वेगानं, सीमा रेखा पार, चौकार. एक नंबर तुझे कंबर है, चाल शेकी शेकी है, किती सुंदर तुझं डिंपल ते पाहिजे ते. वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड. पहिलं वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर दिशा देत असताना परेश दैबावकर याच्या डाव्या बाजूने चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. ही नजाकत आहे वैभव पाटीलची. हे अनोखे कौशल्य आहे ते त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती टीम JKCC अर्नाळा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या आगाशी संघाच्या. नवीन गोलंदाज मुन्ना बॉलिंग मार्क वरती येतोय. आगाशीसाठी मुन्नाने अनेक वेळा मॅच विनिंग बॉलिंग केली आहे, गेम टर्न केलाय. आज वैभव पाटील समोर कशा पद्धतीची बॉलिंग करतात हे पाहावं लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, रनआउटची संधी मात्र मिस. अमोल वागड याच्या हातामध्ये चेंडू येता राहिलाय. दोन्ही संघ पावसाळ्यामध्ये भरपूर खेळतात, भरपूर प्रॅक्टिस होते, भरपूर टुर्नामेंट होतात. अशी 2 ठिकाणं आहेत, एक बाटीबंदर आकाशी आणि दुसरं जुना कोळीवाड्याची शाळा. ते शाळेचं मैदान. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा चरपडे ती धाव आल्यानंतर धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलंय. मुन्नाचा पुढील चेंडू लटकट केला, डिक्लेअर झोनच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसतीये. DCC चं हे बहारदार आयोजन. खूप मोठा प्रोग्रेस या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला, प्रगती बघायला मिळाली आहे. ओ आतमध्ये येणारा चेंडू, वॉटर डिलिव्हरी विपरीत, फटक्याच्या विपरीत बॅट आणि पॅड मधल्या अंतराला मोजत असताना टाकलेला हा ऑफ कटर उपयुक्त ठरला आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव ही त्या चेंडूवरती आलेली नाहीये. मुन्ना आतमध्ये येणारा चेंडू, पुन्हा एकदा त्याला ड्राईव्ह केलंय, कव्हरच्या दिशेने एका धावेसाठी पाठवलं. स्वतःच्या वाईडला बॅक केलंय जरूर, पण पॉवर प्लेमध्ये आलेला तो चौकार त्याला बॅक कशा प्रकारे करणार हा प्रश्न उभा राहिलाय. कारण जोपर्यंत तुम्ही चौकाराला बॅक करत नाही तोपर्यंत तुम्हाला लढण्यासाठी बॉल मिळणार नाहीये. सिद्धार्थ डोके यांच्या हातामध्ये चेंडू, रनआउटची अपील, नॉट आउटचा इशारा. खूप लेट झाले, खूप उशीर झाला फेकी करण्यासाठी, स्टंपला लावण्यासाठी आणि तोपर्यंत अजयला पोचता आलंय सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. एकदा धावून कंप्लीट झाले आणि असं असताना शेवटचं अंतिम बॉल बाकी. टॅप केलं चेंडूला, हातामध्ये चेंडू, परेशच्या फेकी, ओ ये बहुत बड़ी गलती.
का हे गरजेचं होतं का? षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. धावपलकावरती बिनबाद टीम आकाशी. जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आळी बाळी ग. ये ना प्रिय, तू ये ना प्रिय, मी तर प्रेम दिवाळा रसीला, हे प्यार जरा सा नशीला. धन्यवाद डीजे मास्टर. हो समोर डाऊन द ग्राउंड. या वेळेला क्विक क्विक व्हेरी फास्ट चेंडूला गॅदर केलं, स्टंपवरती लावलं गेलं प्रणयने, पण प्रश्न येऊन उभा राहिलाय. फलंदाज बाद आहे की नाही? गंभीर नो बॉल आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाने रेफर केलंय. लेट्स सी काय घडलंय, बघितलं जाणार आहे. नो बॉल होता. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न क्षणार्धामध्ये जसा हातामध्ये आला तसाच. ओ हवेत बॅट, स्टंपला चेंडू लागला कधी, केव्हा? ओ ओ नो तो है लेकिन आगे क्या है? गंभीरची नजर सुद्धा पोहोचली. इतक्या फास्ट सगळ्या काही गोष्टी घडल्या. हो हो दोघांकडून टाळ्या वाजल्यात आणि त्यामुळे फलंदाज बाद आहे की नाही हा संभ्रम आहे. पण जर का बॅट हवेमध्ये असेल आणि स्टंपला चेंडू लागलाय तर फलंदाज बाद देतील. आणि तसं न होत असता स्टंपला लागण्या अगोदर बॅट जर का खाली ट्रॅक झाली आहे तर अजयला जीवनदान मिळू शकतं. एक्सप्रेशन बघा अजय आणि प्रणयच्या कशा पद्धतीच्या आहेत. प्रणयने अजयच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. मनात कोणताही प्रश्न आल्यानंतर त्या मनाला एकच गोष्ट सांगा, जे पंचांना वाटणार आहे तेच होणार आहे. मग तुमच्या मनात काही येवो, तुम्हाला आउट आहे असं वाटो किंवा नॉट आउट आहे असं वाटो, आमचे दोन्ही पंच नॉट आउट. पण हा अटेम्प्टसाठी एकदा सुद्धा टाळ्या होऊन जातात. एकदम क्विक वाटू सुद्धा दिलं नव्हतं की हा रनआउट होईल, पण अजयला सुद्धा सरप्राईज केलं होतं प्रणयने. किती सुंदर दृश्य आहे. 2 इन्फॉर्म टीम मधलं बॅटल कसं रंगतं याचं हे उदाहरण आपल्या समोर बघायला मिळालंय. ओ अडवण्याचा प्रयत्न मुन्नाने इधर से उधर, तरी सुद्धा चेंडू मागे निघून गेलाय. सुंदर डिलिव्हरी. डॉट येता येता एक आली आहे. वैभव पाटीलला 2 अशा प्रकारे धावा मिळाल्या होत्या. या अगोदर सुद्धा एक अटेम्प्ट आपण बघितला होता. 16. ओ या वेळेला इनसाइड आउट करत असताना बॅटचा फेस ओपन राहिला आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. अजय पवार डिपार्ट्स.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुश केलं आणि खुश झालेत रिषभ हेमाडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनेक वेळा रिषभने मॅच विनिंग पारी खेळल्यात. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये येत असताना आकाशसाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून निघून चाललाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावा आल्या. धावफलक पुन्हा एकदा वेगाने वाढले, पण नो बॉल सुद्धा होता. ओ नो नंतर इसलिए सेलिब्रेशन नहीं हुआ, इसलिए सेलिब्रेशन नहीं हुआ. बॉल द्या जरा. डॉट बॉल आलाय. फ्री हिट वरती विकेट आली होती. वैभव पाटीलला एक जीवनदान मिळालंय. आता बघूया त्याचा फायदा ते कितपत उचलतात. रफ अँड टफ मॅच होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ आपली कंबर कसून तयार आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तशीच चूक, आणि त्या चुकीला मात्र माफी नाहीये. विकेट येते वैभवात. बाईला घ्यायला आता बाईला घ्यायला पिंजराला पिंजराला पिंजराला. करती धावा आहेत 22. शेवटचा बॉल बाकी, शेवटचा अंतिम चेंडू. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळा. आबिद पठाण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. पठाणी पारी आबिदला खेळावे लागेल. ओपनिंग पेअर प्रणयने जरी धावा दिल्या असल्या तरी सुद्धा सलामीच्या जोडीला तंबूच्या दिशेने पाठवलंय. शेवटचा चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांची समाप्ती. 22 वरील धावफलक थांबलंय. 2 महत्वाचे विकेट आल्यात. 2 नव्याने आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे शेवटचं षटक बघण्यासारखं असणार आहे. या ऐकूयात तोपर्यंत डीजेला. चला, JCC आणि JSM दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. JCC आणि JSM दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. चेतन कदम नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती तयार. पहिला बॉल रिषभ हेमाडेने हलक्या हाताने खेळलाय. एकदा त्या चेंडूवरती धावून पूर्ण केली आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे हा आगाशी संघाचा पाहावं लागणार आहे, कारण ज्यावेळेला तुम्हाला ओ हो यावेळेला बाहेर निघून गेला चेंडू येते वाईड. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. या धावा दुसऱ्या इनिंग मध्ये काट्यासारख्या टुपणार आहेत, कारण या मॅच मध्ये जितके तुम्ही एक्स्ट्रा टाकाल जितक्या चुकात कराल त्याचं भुगतान हे तुम्हाला दुसऱ्या इनिंगच्या एफर्टमध्ये, बॅटिंग एफर्टमध्ये भोगावा लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला हलक्या हातानं जाऊ दिलं रोहनच्या हातामध्ये, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. 26. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फ्लाइटचा नो +1 अशा 2 धावा. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. नो +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. चेतन कदम, असं वाटत होतं की इकॉनॉमिकल स्पेल त्याच्याकडून बघायला मिळेल, पण तसं नाही झालं. इनसाइड आउट. परेश चेंडूला अडवतोय. चांगली फिल्डिंग, एकच धाव.
बघा सो लेफ्ट कॉर्नर म्हणजे फलंदाजासाठी जे काय ऑफसाईडचं क्षेत्र आहे, परेश दायपावकर, गौरव लाल्या ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन चेंडू निघून गेला एका धाबेसाठी. त्यानंतर अमोल, सौरभ रेड्डी, जितू, जतीन, सिद्धार्थ, रोहन, प्रणय, ही जी काही स्क्वॉड आहे. ओ अडवण्याचा प्रयत्न, अडवलाय फेकी, डायरेक्ट हिट. मुन्ना ने चेंडूला अडवला आणि ऋषभ एमाडेला धावची चरपणे बाद व्हावं लागते. गॉन. थँक्यू थँक्यू टीचर. चला लवकर आकाशी आतमध्ये चला. JKCC आपण बाहेर यायचंय, मॅचला सुरुवात करायची आहे. चला टॉस JSM आणि JCC 32 धावांचं लक्ष 24 चेंडूंमध्ये पार करायचं आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी JKCC चे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील आणि आकाशीचं क्षेत्ररक्षण सजवलं जाणार आहे. टॉस प्रदीप पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जतीन लेट्स व्हिडिओ सुद्धा आपण बघूया. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे, शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे, शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे. मावळ्यांची एंट्री आपण बघितली आणि आता अजयने सांगितलं ना आवाज ठेवा. आता आवाज ठेवा म्हटल्यानंतर आकाशीमधून आग उघडल्यासारखी आता तो आवाज नक्कीच येईल. पण जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब यांचा सुद्धा मफ मोठा आहे, त्यामुळे ही मॅच बघण्यासारखी होईल. जरा दोन्ही कर्णधार आलेले आहेत नाणेफेकी करण्यासाठी. जतीन टॉस केला जातो. एका बाजूला JSM बॉलिंग्स आणि JCC प्रदीप पाटील साहेब यांच्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. DCC असा कॉल येतोय, NPL येतोय. टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकला JCC या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JSM बॉलिंग संघाला. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू कौस्तुभ. जसे आज तसं उत्तर. तुम्ही पॉवर प्ले घेतला, आम्ही सुद्धा घेणार. सौरभ रेड्डीज आणि प्रणय मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्याने वैभव अजय पवार याच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रारंभिक गोलंदाज आकाशीकडून. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघाल तर 2 मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बोलवलेले आहेत. हो हलक्या हाताने हलकासा स्पर्श होऊन चेंडू मागे निघून गेलाय. एका धाब्यासाठी खेळलेत. सिंगल धाब आली. 3 चेंडूवर 4 बॉल 4 झाले. 4 बॉल 4 का रे? 3 चेंडू 3 धाबा धावपलकावरती आहेत. हो शेवटच्या क्षणाला चेंडूवरती बॅट लवकर आणली आणि त्यानंतर पुन्हा एकदा येताना दिसते. हात खोलू दिलेले नाही आहेत प्रणय मात्रे आणि सौरभ रेड्डीज या दोघांना. दोन्ही
घातक फलंदाज आहेत JKCCचे आणि ते धावा मोठा फटका मारण्यासाठी थोडासा संघर्ष करतायत. आकाशीचं क्षेत्ररक्षण तितकंच अटॅकिंग आक्रमक. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना कोणती धाव नाही, डॉट बॉल आलाय. आतापर्यंत तरी तंतोतंत सुरुवात आहे. ड्राईव्ह केलंय, ओ हो, चेंडू एका धावेसाठी गेलाय, सिंगल धाव. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा धावपलक्यावरती आहेत त्या टीम JKCC अर्नाळा या संघाच्या. दुसरं षटक घेऊन शिवम बेनबन्सी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येत आहेत आणि असं येत असताना त्यांच्या समोर प्रणय म्हात्रे. हो, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईडच्या रूपाने येतो. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये देऊन जाईल. 32 धावांचं लक्ष आहे. 32 इज अ टार्गेट. आता 32 धावांना करण्यासाठी किती चौकार मारायचे आहेत, कोणावरती अटॅक करायचा आहे, या साऱ्या गोष्टींचं प्लॅनिंग झालेलं जरूर आहे. पण हो, द्विधा मनस्थितीत ड्राईव्ह करावं की सन्मान द्यावा, या 2 डबल माइंड मध्ये प्रणय मात्र राहिले आणि निर्धाव चेंडू आला. वाईडला बॅक केलंय. हा संघर्ष खूप मोठा आहे. एका बाउंड्रीच्या शोधामध्ये दोन्ही फलंदाज आहेत, परंतु गोलंदाज हो, जिथे वैभव पाटीलने चौकार लागला होता त्याच क्षेत्रामध्ये चौकाराला एक्झिक्यूट केलं प्रणय म्हात्रेनं. येतोय चौकार, 4 धावा. ऑर्डर खाली बिली रोकने का नहीं तेरा 4 धावा आल्याने धावपलक वेगानं वाढत असताना 10 वरती जाऊन पोहोचलं आणि काही प्रमाणामध्ये दिलासा मिळालाय की मॅचच्या जवळ राहिलोय, कोणत्या प्रकारे लांब गेलेलं नाही असं दाखवत असताना प्रणय म्हात्रे सिंगलने धावपलक पुढे जात आहे. यानंतरची मॅच सुद्धा खूप मोठी आहे. यानंतरची मॅच तर डू ऑर डाय नॉकआउट स्टेजची असणार आहे. JCC आणि JSM या दोन्ही संघांसाठी. पण इथून जिंकणाऱ्या संघाला सरळ शनिवारचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे तो पहिला संघ कोणता ठरेल हे पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 हा थाट. टॅप केलं चेंडूला, पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. रिषभच्या हातामध्ये एक धाव येईल. हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आगाशी आणि JKCCचं जर का बॉल टू बॉल, ओव्हर टू ओव्हर जे कंपॅरिझन असतं ते जर तुम्ही बघाल तर अगदी तंतोतंत चालल्यात. 2 षटकं संपली तेव्हा 14 धावा होत्या आगाशी संघाच्या आणि JKCC अजून एक चेंडू असताना 13 आहेत. 13 आणि 14वी धाव घेतली गेली आहे. म्हणजे आतापर्यंतची स्थिती जी आहे दोघांची समज समान आहे. इथून पुढे जे गिअर बदललेले होते पहिल्या इनिंगमध्ये त्या प्रकारे आता दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा बदलले जातात का. 14 धावा कोणतीही विकेट न येता बनत असताना JKCC अर्नाळा या संघाच्या. आलाय बॉलिंग मार्क वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. 14 आल्यानंतर इक्वेशन कुठे येऊन थांबली. 12-18 म्हटल्यानंतर तुम्हाला 9 धावा प्रत्येक षटकामध्ये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला, चुकी झाली. अशा प्रकारच्या चुका मोमेंटमला आदान प्रदान करण्यासाठी मदत करत असतात. आता ही चूक कतपत महाग ठरतीये. फक्त चेंडू मागे निघून नाही गेला तर स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. प्रणय म्हात्रे हा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये चेस मास्टरच्या भूमिकेत ज्या वेळेला येतो त्यावेळेला अजून घातक ठरतो. हे अनेक वेळा आपण पाहिलंय. म्हणून आर्यनसाठी ही इम्तिहानची घडी आहे. इथे आर्यनला समजदारीनं भरलेलं क्रिकेट सादर करावं लागणार आहे. अनुशासन बॉलिंगमध्ये दाखवावं लागणार आहे. त्यामुळे आर्यन समोर आता सौरभ रेड्डी. नेक्स्ट बॉल बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टो एज वरची कडा, फलंदाज सौरभ रेड्डीज बाद.
इथून पाणी मोठ्या प्रमाणात काढलं गेलंय. याच मैदानावरचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात काढलं गेलंय म्हटल्यानंतर पावसाला जर का आठवलंच तर धडकी इकडे भरेल. आर्यन बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा इट्स अ वाईड. अतिरिक्त धापालकामध्ये ऍड होईल. खूप मोठा संघर्ष या सर्व डीसीसीच्या खेळाडूंचा राहिला, डीसीसी ग्रामस्थांचा राहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. संघर्ष मी का म्हणतोय, कारण तुम्ही बाकीच्या दिवशी ज्या वेळेला या मैदानाच्या वरती याल त्यावेळेला कशा प्रकारची याची स्थिती असते, खास करून पावसानंतर ही सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि ती बघितल्यानंतर ज्या वेळेला स्पर्धा भरवली जाते त्या अगोदर म्हणजे स्पर्धेच्या दिवसाचं या मैदानाचं स्वरूप ते सगळ्यांना भावणारं असतं. आणि म्हणून विशेष कौतुक आहे डीसीच्या संपूर्ण टीमचा. डाऊन द ग्राउंड प्रणय म्हात्रे डिपार्ट्स. बाहेर आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी, सुटून आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये बाबा खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी, खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी, लय आतमधी साहेब हान लय आतमधी, लय आतमधी. फलंदाज बाद झालेत प्रणय म्हात्रे. ओपनिंग पेअर तंबूच्या दिशेने. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत चेतन कदम. चेतन कदमला आता वेगळी रणनीती, शेवटचा बॉल अवलंबावी लागणार आहे. आता शेवटच्या बॉलवरती किमान एक चौकार आला तरी सुद्धा जेकेसी संघ या मॅचमध्ये परत येऊ शकतो, परंतु आकाशीने चांगला कंट्रोल दाखवलाय. ड्राईव्ह केलाय, डाऊन द ग्राउंड अडवलाय चेंडू. आर्यनने फॉलो थ्रू मध्ये एकच धाव येते. खूप चांगली बॉलिंग आर्यनने केली, कोणताही मोठा फटका येऊ नाही दिला आणि त्यामुळे धावफलक 19 वरती थांबलं गेलंय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मजेशीर स्थितीमध्ये ही मॅच येऊन थांबली आहे. तोपर्यंत या ऐकूयात डिझेल आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय आदाचा, मास्टर माइंड हाय. थँक्यू. पहिला समोर येऊन चेंडूला अडवलं वैभव पाटीलने. एक धाव चेतन कदमने धावून कंप्लीट केले. आता तोडफोड बॅटिंग केले वगैरे पर्याय नाहीये. अशा स्थितीमध्ये तुम्हाला बाउंड्री लाईन बघावी लागणार आहे, दाखवावी लागणार आहे आणि दाखवत असताना धावा बनवाव्या लागणार आहेत. धावा नाही बनवल्यात तर मॅचला गमवावा लागेल आणि गमावलेली मॅच तुम्हाला नॉकआउट स्टेज पर्यंत आणून सोडणार आहे. त्यामुळे आगाशी संघ काय ज्या मजबूत स्थितीमध्ये त्या मजबूत स्थितीला अजून बळकट बनवेल की जेकेसीसी पलटवार करेल. पुढील चेंडू ऑन साइडला. ओहो, जयच्या हाताला लागून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. तारपा होगा, तारप्यावरती नाचणार जरूर, पण कोण? आगाशी की जेकेसीसी. एका चौकाराने आगाशी हलकीशी बॅकफुटवरती जेकेसीसीला एक आशेचा किरण दिसलाय. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू निघून गेलाय. रनआउट. ओ नॉट आउट. डॉट आलाय. 5 आल्यात 3 चेंडूमध्ये. आता 3 चेंडूमध्ये हव्यात 8. 5 मध्ये 8, 3 मध्ये 8. 3 मध्ये 8 म्हटल्यानंतर 2 चौकार येणं अनिवार्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एखादा नो वाईट आला तर अजून कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. पण काय महेश बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग नाही. आता सिद्धार्थ डोकेला इतिहास बनवण्याची संधी मिळणार आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले तर खूप मोठं सेलिब्रेशन होईल आणि हा सामना यादगार राहील जेकेसीसी साठी. कारण 2 चेंडू 8 धावांची गरज असताना महेश यादव
या बॉलरने आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केली. येणारे 2 चेंडूवरती त्याला फक्त कंट्रोल दाखवायचा आहे. सिद्धार्थ डोके, हा चेंडू निर्णायक महत्वाचा. इथे चौकार आला तर शेवटचा चेंडू बघण्यासारखा असणार आहे. लास्ट बॉल दिसेल का? चेंडूला अडवलंय नाही. लास्ट बॉल पर्यंत मॅच पाहण्यासारखी ठेवलेली नाहीये. डॉट बॉल आला आणि डॉट बॉल नंतर मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. या वेळेला चेंडू निघून गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला आगाशी या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये JKCC अर्नाळा संघ. आता झालेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. आणि हा किताब स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करेल मिस्टर वैभव पाटील यांना. वैभव पाटील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. प्रशिक्षक रोहिताजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. JCC आणि JSM या दोन्ही संघांना विनंती, आपण आपापल्या पोझिशन मध्ये या. वैभव पाटील आपण मंचावरती यायचे. आपला गौरव केला जाईल. मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन जी स्पॉन्सर करण्यात आली आहे सी कॉस्ट कॅफेचे ओनर आदरणीय सचिनजी वैथी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी दिली जाणार आहे वैभव पाटील यांना त्यांच्या बहारदार खेळासाठी. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग